असे लागली आज मी शापमुक्त झाले आज मी शापमुक्त झाले आज मी शापमुक्त झाले श्री राम श्री राम श्री राम श्री राम. आपल्या संस्कृतीत ईशिता वशिता प्राप्ती प्राकाम्या अणिमा महिमा गरिमा आणि लघिमा अशा अष्टमहासिद्धी कल्पिलेल्या आहेत. मराठी माणसाला त्याच्या नशिबाने 9वी महासिद्धी प्राप्त होती, तिचं नाव गदिमा. गजानन दिगंबर माडगुळकर हा कवी दिल्लीपर्यंत वावरला खरा, पण मनाने मात्र माती चिकटलेल्या गावरान शेंगेसारखाच राहिला. चावडीवरच्या या कुलकर्ण्याच्या पायदळी चिकटलेली माडगुळ्याची माती शहरी पाण्याने धुता धुतली गेली नाही की बालपणी फासलेला अबीर बुक्का पुसला सुद्धा गेला नाही. ज्या मातीतून हा कवी घडला त्या मातीवर दुसरा मोलामत चिकटूच शकला नाही. यथावकाश विश्वामित्रांसह श्रीरामांचं मिथिलेस आगमन झालं. जानकीच्या स्वयंवरासाठी अवघड असलेल्या शिवधनुष्यापुढे श्रीराम विनम्र झाले. दुर्धर असलेलं ते शिवधनु श्री रामचंद्रांनी लीलया उचललं. सर्वांसाठी ताठच असलेले ते धनु प्रत्यंच्या जोडण्यासाठी श्रीरामांनी वाकवलं. ते रामापुढे मोडून पडलं. सर्वत्र हर्षोल्लास उफाळून आला. जानकीने सलज्ज नजरेने श्री रामचंद्रांकडे पाहिलं. तिला जन्मांतरीची खूण पटली. राम सीतेचा विवाह झाला. आकाशातल्या देवांनी धाडलेला राम आणि भूमीने धाडलेली सीता यांची लग्नगाठ ब्रह्मदेवानेच घालून दिलेली होती. तेच हे गीत आकाशाशी जडले नाते धरणी मातीचे स्वयंवर झाले सीतेचे. आकाशाशी जडले नाते धरणी मातेचे स्वयंवर झाले सीतेचे 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 स्वयंवर झाले सीतेचे. श्रीरामानी सहज उचलिले धनु शंकराचे पूर्ण जाहले जनक नृपाचा हेतू अंतरीचे. श्रीरामानी सहज उचलिले धनु शंकराचे पूर्ण जाहले जनक नृपाचा हेतू अंतरीचे. उभे ठाकले भाग्य सावळे समोर दुहितेचे उभे ठाकले भाग्य सावळे समोर दुहितेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे. मुग्ध जानकी गुरुन न्याहळी राम धनुर्धारी नयना माझी एक वटुनिया निज शक्ती सारी. मुग्ध जानकी गुरुन न्याहळी राम धनुर्धारी नयना माझी एक वटुनिया निज शक्ती सारी. फुलू लागले फूल हळूहळू गाली लजेचे फुलू लागले फूल हळूहळू गाली लजेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे. उंचावूनिया जरा पापण्या पाहत ती राही तडिता घाता परी भयंकर नाद तोच होई. उंचावूनिया जरा पापण्या पाहत ती राही तडिता घाता परी भयंकर नाद तोच होई. श्रीरामानी केले तुकडे
दोन धनुष्याचे श्रीरामानी केले तुकडे दोन धनुष्याचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे अंधारुनिया आले डोळे भावरले लाजे मुक्त हासता भूमिकन मनोमनी लाजे अंधारुनिया आले डोळे भावरले लाजे मुक्त हासता भूमिकन मनोमनी लाजे तृप्त जाहले सचल लोचन क्षणात जनकाचे तृप्त जाहले सचल लोचन क्षणात जनकाचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे हात जोडून म्हणे नृपती तो विश्वामित्रासी आज जानकी अर्पियली दशरथ पुत्रासी हात जोडून म्हणे नृपती तो विश्वामित्रासी आज जानकी अर्पियली दशरथ पुत्रासी आनंदाने मिटले डोळे तृप्त मैथिलीचे आनंदाने मिटले डोळे तृप्त मैथिलीचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे पुत्राज्ञेने उठे हळूती मंत्रमुग्ध बाला अधीर चालती अधीरती हुनी हातीची माला पित्राज्ञेने उठे हळूती मंत्रमुग्ध बाला अधीर चालती अधीरती हुनी हातीची माला गौरवर्ण ते चरण गाठीती मंदिर सौख्याचे गौरवर्ण ते चरण गाठीती मंदिर सौख्याचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे नीलाकाशी जशी भरावी उष प्रभालाल तसेच भरले रामांगी मधुनूपुर स्वरताल नीलाकाशी जशी भरावी उष प्रभालाल तसेच भरले रामांगी मधुनूपुर स्वरताल सभा मंडपी मिलन झाले सभा मंडपी मिलन झाले माया ब्रह्माचे सभा मंडपी मिलन झाले माया ब्रह्माचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे झुकले थोडे राम जानकी घाली वरमाला गगना माझी देवकरांच्या करीती करताना झुकले थोडे राम जानकी घाली वरमाला गगना माझी देवकरांच्या करीती करताला त्यांच्या कानी गजर पोचले मंगल माध्यांचे त्यांच्या कानी गजर पोचले मंगल माध्यांचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे
धरेची तुहिता ती सीता, अंश विष्णूचा राम धरेची तुहिता ती सीता. गंधर्वांचे सूर लागले जय गीता दाता, गंधर्वांचे सूर लागले जय गीता दाता. आकाशाशी जळले नाते ऐसे धरणीचे, आकाशाशी जळले ऐसे नाते धरणीचे. स्वयंवर झाले सीतेचे, 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 स्वयंवर झाले. श्री राम श्री राम श्री राम. गदिमा मराठी कला जगताला पडलेलं एक सुंदर स्वप्न. त्यांच्या गीतांविषयी, काव्यांविषयी काय बोलायचं. मराठीचा शब्दसंग्रहच थिटा पडावा. गहन, दिव्य, माधुर्यपूर्ण व्यक्तिमत्व म्हणजे गदिमा. माणदेशाचा उमदा शाहिरे आला भटकत दरबारा, नाट्यकलेच्या सुज्ञ रसिकते घे पहिला मुजरा. हे अण्णांचं नाटकातलं पहिलं गाणं. अण्णा हा काय होता, काय माणूस होता. आम्हा कलाकारांच्या सातत्यानं पाठीशी उभा राहणारा हा मराठीतला एक बलदंड लेखक होता. हा मोठा पक्षी होता. या पक्षाची छाया सबन मराठी चित्रपटसृष्टीवर पडलेली दिसते. मैथिली शरण गुप्तांनी रामचरिताबद्दल असं म्हटलं, राम तेरा चरित स्वयं ही काव्य है, कोई कवि बन जाए तो सहज संभाव्य है. तर साधा कवी जर अलौकिक कवी बनू शकतो रामचरित्राने, तर मग गदी माडगूळकरांच्या सारखा स्वयंभू महाकवी असलेला प्रतिभावंत हा कोणत्या पदवीपर्यंत जाऊन पोहोचू शकेल, याचा जर प्रत्यक्ष आपल्याला अनुभवच पाहिजे असेल, उदाहरणच पाहिजे असेल, ते गीत रामायणातील त्यांची काव्यरचना हे आहे. म्हणूनच अण्णांना आधुनिक वाल्मिकी असं लोक म्हणायचे. विवाहानंतर श्रीराम गृहस्थाश्रमीची सौख्य भोगू लागले. प्रजाजन सुद्धा आनंदात मग्न असताना राजा दशरथांनी प्रसिद्ध करून टाकलं, चैत्र मासी पुष्य नक्षत्रावर श्रीराम सिंहासनस्थ होणार. तेव्हा उर्मिलादिक भगिनी सीतेच्या मंदिरात जाऊन आनंद मिश्रित विनोदाने तिला म्हणू लागल्या, आनंद सांगू सखे ग किती मी, आनंद सांगू किती सखे ग, आनंद सांगू किती. सीता वल्लभ उद्या व्हायचे, राम अयोध्यापती सखे ग, आनंद सांगू किती. सिंहासनी श्री राघव बसता, वामांगी तू बसशील सीता. सिंहासनी श्री राघव बसता, वामांगी तू बसशील सीता. जरा गर्विता, जरा लज्जिता, जरा गर्विता, जरा लज्जिता, राजभूषणा भूषवीरही, कमनीय तव आकृती सखे ग, आनंद सांगू किती. विनोदन चहा हीच अपेक्षा, तव भाग्याला नुरोध कक्षा. विनोदन चहा हीच अपेक्षा, तव भाग्याला नुरोध कक्षा.
वायते राम अयोध्यापती या वार्तेने आनंदाला भरता आलं असताना मंथरा नावाच्या एका दुष्ट कुबड्या दासीने कैकईचा बुद्धिभेद केला. भरत शत्रुघ्न दोघेही जण आजोळी गेलेले असताना दशरथ रामाला अभिषेक करतो आहे, त्या अर्थी त्यातला हेतू शुद्ध नाही. राज्य तुझ्या भरताला मिळालं पाहिजे आणि राम येथून टळला पाहिजे. कैकेयीने पुष्कळ विरोध केला, पण शेवटी तिच्याही मनात असूया नाचू लागली. क्रुद्ध आवाजात कैकेयीने राजा दशरथाला बजावलं, मोडू नका वचनास नाथा, मोडू नका वचनास. मोडू नका वचनास नाथा, मोडू नका वचनास, मोडू नका वचनास नाथा, मोडू नका वचनास. भरतालागी द्या सिंहासन, रामाची वनवास. मोडू नका नलगे सांत्वन नको कळवळा, शब्द दिले ते आधी पाळा. नलगे सांत्वन नको कळवळा, शब्द दिले ते आधी पाळा. आजोळाहून परत बोलवा, क्षणी माझ्या भरता, मोडू नका स्नेहाने होऊन वेडे, का घेता हे आधी वेडे. सुत स्नेहाने होऊन वेडे, का घेता हे आधी वेडे. वचन भंगता शोभून दिसतो, रघुवंशज वीरा. मोडू नका वचना. प्रासादातून रामा काढा, वावंशाची रीती मोडा. प्रासादातून रामा काढा, वावंशाची रीती मोडा. धन्यताच वा मिळवा देवा, जागून निज शब्दास. मोडू नका वचनास. व्योम कोसळो भंगो धरणी, पुन्हा पुन्हा काही मन धरणी. व्योम कोसळो भंगो धरणी, पुन्हा पुन्हा काही मन धरणी. वरला भाविन मीन घ्यायची, वरला भाविन मीन घ्यायची. शेवटचाही श्वास, शेवटचाही श्वास. गदिमांची सगळी गाणी अगदी पटकथेसारखी. संपूर्ण चित्र नेमक्या शब्दात श्रोत्यांच्या मनावर ते बिंबवतात. काव्य जे आहे ते अप्रतिम काव्य आहे. चित्रमयता हा गदिमांच्या शैलीचा मोठा विशेष होता. गीतरामायण लिहिताना सुद्धा गदिमा आपण स्क्रीन प्ले रायटर हे कधीही विसरलेले नाही. गदिमा काय करायचे की संपूर्ण चित्र डोळ्यासमोर उभं राहायचं. अवघड तत्वज्ञान त्यांनी इतक्या सरळ आणि साध्या पद्धतीने सांगितलंय की कुणालाही लहान मुलाला सुद्धा कळेल अशी कविता होती. अत्यंत साध्या भाषेमध्ये असलेलं अत्यंत उच्च दर्जाचं काव्य आणि कसलं त्यातलं ज्ञान आणि तत्वज्ञान की त्यातून अण्णांबद्दलची श्रद्धा त्यातनं वाढत गेली. आणि एका अर्थाने तो विचारच असा असतो की आपल्या समोर ते चित्र दिसतं, तो माणूस दिसतो, तो राजा दिसतो, तो राम दिसतो. पण हे दिसणं म्हणजे हा चमत्कार नाही, ही मनाची मानसिकता एकवटणं, त्यालाच मी एका अर्थाने अध्यात्मिकता म्हणतो. तसं स्वतःही अण्णांना वाटत होतं की सगळ्यात जास्तीत जास्त मी जवळ जो आहे तो संतांच्या भूमिकेच्या जवळ आहे. शौर्य, निश्चय, पराक्रम, त्याग, सत्यप्रीती, चारित्र्य या साऱ्या सद्गुणांनी युक्त असलेल्या श्रीरामाचं स्मरण करताना या साऱ्यामधून वाहणारा एक करुणेचा मंद सूर अधिकच जाणवत राहतो. या जगात मंगलाला अमंगल बिलगलेला आहे. प्रत्येक सुंदर गोष्टीला मोठी वेडावाकडा तडा गेलेला आहे.
जे पवित्र आहे त्याला अपवित्रतेचा शाप आहे. अत्यानंदाच्या प्रसंगाला अनपेक्षित दुःखाने झाकळून टाकावं असा हा रामायण नावाचा प्रारब्ध योग आहे. रामायणातल्या जवळजवळ प्रत्येकाच्याच नशिबात हा योग दिसतो. मिलनाच्या अति उत्कट क्षणी त्या क्रौंच मिथुनाला जो नियतीचा घाव बसला तिथूनच त्या वियोग धारेचा प्रवाह सुरू झाला. पितृवियोग, भ्रातृवियोग, पुत्रवियोग, पत्नीवियोग, राज्यवियोग यातूनच ही रामकथा सतत वाहत असते. पितराज्ञेने आपण वनवासास निघालेलो आहोत हे श्रीरामांनी आईला सांगितलं. कौसल्या हतबुद्धच झाली. कैकेयीचा हट्ट, राजा दशरथांचं वरदान आणि श्रीरामाचं कठोर कर्तव्य पालन याचा कशाचाच तिला अर्थबोध होईना. पुत्र वियोगाच्या दुःखाने ती आर्त स्वराने म्हणू लागली. प्रत्येक कविता गाता आली पाहिजे हा एका बाजूचा आग्रह, तर जी कविता गाता येते ती कविताच नव्हे हा दुसऱ्या टोकाचा शहाणपणा. गीतकार हा कवीच नव्हे अशा प्रकारचा प्रचार सुद्धा आपल्याकडे झाला. वास्तविक महाकवी वाल्मिकींचं रामायण कुशलवांपासून आज तागायत अनेक शतकं आपले भारतीय लोक गातच आले. भारतीय तत्वज्ञानाचा मुकुटमणी म्हणून ज्या कृष्णार्जुन संवादाचं आपण वर्णन करतो तो संवाद सुद्धा गीता आहे. रवींद्रनाथ टागोरांसारखे महाकवी म्हणत होते, माझी कविता शब्द, छंद आणि सूर हे तिन्ही एकदमच घेऊन उमलते. खरं म्हणजे चराचर सृष्टीच्या आरंभाला विधात्याला जसा पहिला हुंकार फुटला तशी कविता सुद्धा तो सुरांचा हुंकार घेऊनच जन्मत असावी. आणि म्हणूनच जिथे विकृती आढळते ते वाङ्मय कधीही टिकत नाही. गीत रामायण अजरामरच राहणार आहे. नको रे रामराया जाऊ म्हणून कौसल्येने कितीही आक्रोश केला तरी श्रीरामाचा निश्चय बदलला नाही. स्थिर डोळ्यांनी हे सर्व पाहत असलेल्या लक्ष्मणाला मात्र आता हे सहन होईना. तो संतापून म्हणाला, रामाविण राजपदी कोण बैसतो, रामाविण राजपदी कोण बैसतो, घेऊन या खडक करी मीच पाहतो, घेऊन या खडक करी मीच पाहतो, रामाविण राजपदी कोण बैसतो.
श्रीरामा तू समर्थ मोहजाली फससी व्यर्थ श्रीरामा तू समर्थ मोहजाली फससी व्यर्थ पाप्याचे पाप तुला उघड सांगतो पाप्याचे पाप तुला उघड सांगतो रामा विण राजपदी कोण बैसतो शत शतके पाळ धरा श्रीरामाच्या पधरा शत शतके पाळ धरा श्रीरामाच्या पधरा रक्षणास पाठी मी नित्य राहतो रक्षणास पाठी मी नित्य राहतो रामा विण राजपदी कोण बैसतो येईल त्या करीन सजा बंधूनच दास तुझा येईल त्या करीन सजा बंधूनच दास तुझा मातुश्री कौसल्य शपथ सांगतो मातुश्री कौसल्य शपथ सांगतो रामा विण राजपदी कोण बैसतो घेऊन या खडक करी मीच सांगतो रामा विण राजपदी कोण बैसतो एकूणच गीत रामायणाच्या काव्यात संगीतात जी जी नादवळणं आढळतात ती सारी गायकांच्या शैलीतच असल्याचं जाणवतं कारण बाबूजीने गीत रामायणातील प्रत्येक गाण्यासाठी गायकाची निवडही बरीच पारखून केलेली आहे उदाहरणच घ्यायचं असेल तर माणिकताईंनी गायलेली सीतेची गाणी सीतेचं दुःख मिलन विरह असे विविध भाव माणिकताईंच्या आवाजाने साक्षात सीता बनून आपल्या समोर येतात आईने सगळी सीतेची गाणी गायची आईच्या गाण्याचा एक फक्त म्हणजे स्वभावातली रुजुता तिच्या दिसण्यामधली सात्विकता पावित्र्य सोज्वळता आणि माणिकताईंचा आवाज हा जो सगळा भाग होता तिच्या एका कॅरेक्टरचा ती म्हणजे सीता त्यामुळे सीतेची गाणी ही खूप लोकांना आवडली भावली आणि अगदी काळजात घुसली असं म्हटलं तरी म्हणायला हरकत नाही माणिकबाईच्या गळ्याला फार ठसा आहे आणि त्यामुळे ती चाल त्या सगळ्या हरकती विरकती हा सगळा ते बालगंधर्वांच्या पद्धतीच्या आहे थोडासा उत्तर हिंदुस्थानी ढंगाचाही त्याच्यावरती प्रभाव आहे जे गीत माणिकबाईंनी गायलं होतं तेच गीत त्यांची कन्या भारती आचरेकर सादर करतायत निरोप कसला माझा घेता जेथे राघव तेथे सीता निरोप कसला माझा घेता निरोप कसला माझा घेता जेथे राघव तेथे सीता निरोप कसला माझा घेता जेथे राघव तेथे सीता जा मागी है चरण चालती त्या मागी मी त्यांच्या पुढती जा मागी है चरण चालती त्या मागी मी त्यांच्या पुढती वनवासाची मला भीती वनवासाची मलान भीती संगे आपण भाग्य विधाता जेथे राघव तेथे सीता पतीच छाया पतीच भूषण पती चरणाचे अखंड पूजन हे हार्याचे नारी जीवन अंतराय का
जेथे राघव तेथे सीता निरोप कसला माझा घेता निरोप कसला माझा घेता जेथे राघव तेथे सीता जेथे राघव तेथे सीता. श्री राम श्री राम श्री राम श्री राम. श्रीरामाची अनेक नावं आहेत. त्यातलं करुणा राघव हे नाव त्याच्या व्यक्तिमत्वाच्या फार फार जवळ जातं असं वाटतं. श्रीरामाप्रमाणेच दशरथ, कौसल्या, सीता, लक्ष्मण, उर्मिला, भरत ह्या सुद्धा कारुण्य मूर्तीच आहेत. मात्र कारुण्याचा रडकेपणाशी संबंध जुळवू नये. रामायणातल्या श्रीरामापासून रावणापर्यंत कोणतीही व्यक्ती दुबळी नाही. ज्या सीतेच्या दुःखाने आपण व्याकुळ होतो ती तर तेजस्विनी आहे. बंधुप्रेमाला सर्वस्व मानणारा लक्ष्मण हा योद्धा आहे. राजसत्ता हाती आलेला भरत तर त्याग आणि निर्धाराचा आदर्श आहे. शत्रूवर विजय मिळवणं हे सत्ताधीशाचं पहिलं कर्तव्य आहे अशी योद्धा रावणाची दृढ धारणा आहे. राम रावण युद्ध ही दोन तुल्यबळ योद्ध्यांच्या पराक्रमाची घटना, पण शेवटी परिणाम करून जाते ती रामविजयाची कथा नव्हे तर जानकीची विरह व्यथा. श्रीराम, जानकी आणि लक्ष्मण तिघेही वनवासाला निघाले. सुमंत मंत्री त्यांच्या रथावर बसला. रथापाठोपाठ सारी अयोध्या चालू लागली. अयोध्यावासी प्रजाजनांच्या दुःखाला वाचा फुटली. मंत्री सुमंताला हाक मारून ते रामाचा रथ थांबवण्याची विनंती करू लागले. राम चालले तो तर सत्पथ, थांब सुमंता थांबवी रे रथ. राम चालले तो तर सत्पथ, राम चालले तो तर सत्पथ, थांब सुमंता थांबवी रे रथ, थांब सुमंता थांबवी रे रथ, थांबवी रे रथ, थांबवी रे रथ. थांबा राम थांब जानकी, चरण धूळ द्या धरू मस्तके. काय घडे हे आज कल्पित, आज कल्पित, आज कल्पित. थांब सुमंता थांबवी रे रथ, थांब सुमंता थांबवी रे रथ, थांब सुमंता थांबवी रे रथ, थांबवी रे रथ, थांबवी रे रथ. करी भरता ते नृपमा तो श्री रामा मागे निघे जयश्री. आज अयोध्या प्रथम पराजित, प्रथम पराजित, प्रथम पराजित. थांब सुमंता थांबवी रे रथ, थांब सुमंता थांबवी रे रथ, थांब सुमंता थांबवी रे रथ, थांबवी रे रथ, थांबवी रे रथ. ये अश्रूंचा पट डोळ्यावर, ये अश्रूंचा पट डोळ्यावर. कोठे रथ तो
वाणी कंपित वाणी कंपित वाणी कंपित थांब सुमंता थांब विरेरथ थांब सुमंता थांब विरेरथ थांब सुमंता थांब विरेरथ थांब विरेरथ थांब विरेरथ थांब विरेरथ थांब विरेरथ थांब विरेरथ थांब विरेरथ. सुधीर फडके गायक म्हणून वेगळे आणि संगीतकार म्हणून वेगळे. संगीतकार सुधीर फडके गाणं बघत असत आणि गायक सुधीर फडके गाणं सांगत असत. दिव्य दृष्टीने पाहिलेला काव्य धर्म मानवी सृष्टीत प्रकट करून दाखवणं भल्या भल्यांना जमलं नाही. ते सुधीर फडक्यांनी आपल्या गायकीतून दाखवलं. दैवी प्रतिभा, प्रखर बुद्धिमत्ता, तरल संवेदनशीलता आणि प्रकट होणाऱ्या अनावर उर्मीचा प्रपात याशिवाय हे केवळ अशक्य आहे. कवितेत जे पाहिलं ते रसिकांना सांगितलं हे म्हणायला फार फार सोपं आहे, पण करून दाखवायला अतिशय कठीण. कारण सुधीर फडक्यांच्या चाली सोप्या असून सुद्धा त्या सहजतेने गाता येत नाहीत. हे भक्तिमार्गासारखं आहे. भक्तिमार्ग हा देवापर्यंत जाण्याचा सगळ्यात सोपा मार्ग हे खरं, पण भक्तिमार्गाचा प्रवास सहजतेचा नाही हे संतांची चरित्र वाचून सुद्धा कळतं. सुधीर फडक्यांच्या गाण्यांचंही तसंच. ते दिसताना फार सोपं वाटतं, पण गाताना ते सहज साध्य नाही हेही कळतं. अशा सुधीर फडक्यांचे आणि ग दि माडगुळकरांचे जे संबंध जे होते त्या संदर्भात पुरुषोत्तम भास्कर भावे, कथाकार पुभा भावे यांनी एका लेखामध्ये असं म्हटलंय की ग दि माडगुळकर आणि सुधीर फडके हे बालमित्र दोघांनीही अतिशय खडतर दिवस जोडीने भोगलेले होते आणि जोडीनेच त्या खडतर दिवसांवर मात सुद्धा केलेली होती. कारण कधीमधी एखादा वेडावाकडा धागा विणला गेला असेल, परंतु मूळचा मैत्रीचा झरा अतिशय खरा होता. कारण दोघं जण वेळ प्रसंगी एकमेकांना गुदगुल्या करायचे, कधी कधी बोचकारायचे सुद्धा. कारण माडगुळकर फडक्यांचा उल्लेख करताना म्हणायचे की खरं म्हटलं तर हा बँडवाला व्हायचा, पण याच्या नरड्यात साखर असल्यामुळे हा गायक झाला. त्याच्यावरती फडके टोला मारायचे की खरं म्हटलं तर हा कारकून व्हायचा, कारण याचं हस्ताक्षर फार छान आहे, परंतु दैवाचं देणं असल्यामुळे हा कवी झाला. काय एकेकाचे विचार होते. शोकाकुल नगरी, माता पिता सगळ्यांचा निरोप घेऊन श्रीराम, लक्ष्मण आणि सीता वनवासाला निघाले. गंगेच्या काठावर निषादांच्या राजाने श्रीरामाचं स्वागत केलं. त्याला हे कळत होतं की जो सगळ्यांना भवसागर पार करून देणारा परमात्मा आहे त्यालाच गंगेच्या पार लावून देण्याचं नेमकं काम आपल्याला आज करावं लागणार आहे. हे भाग्य म्हणावं की दैव दुर्विलास. स्वतः राजा गुह नौकेचं सुकाणू धरून श्रीरामाला गंगा पार करायला निघाला. तो आणि त्याचे नावाडी श्रीरामाच्या नावाचा जयघोष करीत गाऊ लागले. नकोस नौके परत फिरू ग, नकोस गंगे ऊर भरू, श्रीरामाचे नाम गातया श्रीरामाला पार करू. नकोस नौके परत फिरू ग, नकोस गंगे ऊर भरू, नकोस नौके परत फिरू ग, नकोस गंगे ऊर भरू, श्रीरामांचे नाम गातया श्रीरामाला पार करू. जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी. जय गंगे जय जय राम, जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी. ही दैवाची उलटी रेख, माथ्यावरचा ढळवू मेघ. ही दैवाची उलटी रेख, माथ्यावरचा ढळवू मेघ. भाग्य आपुले आपुल्या हाते, आपुल्यापासून दूर करू, आपुल्यापासून दूर करू. श्रीरामाचे नाम गातया श्रीरामाला पार करू. जय गंगे जय जय राम,
विष्णूंचा हा अवतार भवसिंधूच्या करतो पार. श्री विष्णूंचा हा अवतार भवसिंधूच्या करतो पार. तारक त्याला तारून नेऊ पदस्पर्शाने सर्वतरू. पदस्पर्शाने सर्वतरू. श्रीरामांचे नाम गातया श्रीरामाला पार करू. जय गंगे जय भागीरथी जय जय राम दाशरथी. जय गंगे जय जय राम. गंगे तुझा हा मंगलयोग भगीरथ आणि तुझा जलयोग. गंगे तुझा हा मंगलयोग भगीरथ आणि तुझा जलयोग. त्याचा वंशज नेसी तूही दक्षिण देशा अमर करू. दक्षिण देशा अमर करू. श्रीरामाचे नाम गातया श्रीरामाला पार करू. जय गंगे जय भागीरथी जय जय राम दाशरथी. जय गंगे जय जय राम. पावन गंगा पावन राम श्रीरामांचे पावन नाम. पावन गंगा पावन राम श्रीरामांचे पावन नाम. त्रिदोषनासी प्रवास प्रभु नाविकामी नित्य स्मरू. नाविकामी नित्य स्मरू. श्रीरामांचे नाम गातया श्रीरामाला पार करू. जय गंगे जय भागीरथी जय जय राम दाशरथी. जय गंगे जय जय राम. जय गंगे जय भागीरथी जय जय राम दाशरथी. 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 ज्योतीने तेजाची आरती. गीत रामायणाच्या सुवर्ण महोत्सवाच्या विशेष कार्यक्रमात आतापर्यंत आपण पाहिलं श्री राम जन्मापासून पितृ आज्ञेनुसार श्रीराम वनवासाला निघाले त्याची कथा. या पुढच्या भागात श्री रामाच्या वनवासातल्या नाट्यपूर्ण प्रसंगांची कहाणी. ज्योतीने तेजाची आरती. अश्रूंचा पट डोळ्यावर कोठे रथ तो कोठे रघुवर. गळ्यात रुतली वाणी कंपित वाणी कंपित वाणी कंपित. थांब सुमंता थांब विरे रथ. थांब सुमंता थांब विरे रथ. थांब सुमंता थांब विरे रथ. थांब विरे रथ. थांब विरे रथ. ज्योतीने तेजाची आरती. गीत रामायणाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमाच्या पहिल्या भागात राम जन्म, सीता स्वयंवर आणि श्रीराम वनवासाची कथा आपण पाहिली. अयोध्या मनु निर्मित नगरी. दशरथा
दशरथा दशरथा घे पायसदान पायसदान राम जन्मला ग सखे राम जन्मला राम जन्मला ग सखे राम जन्मला स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे मोडू नका वचनास नाना मोडू नका वचनास भरता लागी द्या सिंहासन रामाची वनवास मोडू नका वचनास थांब सुमंता थांब विरेरथ थांब सुमंता थांब विरेरथ थांब सुमंता थांब विरेरथ आता पुढे अनेक नाट्यपूर्ण प्रसंगांनी भरलेल्या श्रीराम वनवासाची कथा पाहूया. आपल्या संस्कृतीत मानले गेलेले दोन पूर्ण पुरुष, पहिला श्रीराम आणि दुसरा श्रीकृष्ण. कवींचे, संगीतकारांचे, गायकांचे हे दोघं जण अत्यंत प्रिय. आता गाण्यातच काय पण जीवनात सुद्धा राम नसणं हे पुष्कळांच्या बाबतीत खरं असतं ते सोडून द्या. पण श्रीराम कोणाला कसा भावेल ते काय सांगावं. कारण बाबा आमट्याने सुद्धा एका ठिकाणी असं म्हटलंय की क्रांती ही सीतेसारखी असते. क्रांती ही सीतेसारखी असते, तिची पावलं वनवासी रामाची साथ करत असतात. पण तोच मर्यादित पुरुषोत्तम जेव्हा राज्यारूढ होतो तेव्हा ती पृथ्वीच्या पोटात गडप होते. तर तिकडे कबीर म्हणतो की राम नाम तू भजले प्यारे काय को मगरूरी करता है. राम नाम तू भजले प्यारे काय को मगरूरी करता है. अरे कच्ची मिट्टी का बंगला तेरा पाव पलक में गिरता है. मगाशीच बाबासाहेब पुरंदरे म्हणाले की मैथिली शरण गुप्तांनी म्हटलंय कि राम तुम्हारा चरित स्वयं ही एक काव्य है, कोई कवि बन जाए सहज संभाव्य है. तर तिकडे कविवर्य बाभ बोरकर म्हणतात मार्क्साचा मज अर्थ हवा आणि फ्रॉइडाचा मज काम हवा. मार्क्साचा मज अर्थ हवा आणि फ्रॉइडाचा मज काम हवा. या असुरांपरी राबविण्या घरी गांधींचा मज राम हवा. कोण काय बोलून जाईल याचा काही भरोसा नाही. गुहाच्या नावाड्यांनी श्री रामाधिकांना गंगापार केलं. एका सायंकाळी ते भारद्वाज मुनींच्या आश्रमात पोहोचले. भारद्वाजांनी त्यांचं यथोचित स्वागत केलं आणि वास्तव्यासाठी चित्रकूट पर्वत योग्य असल्याचं सांगितलं. वनविहार करीत ते तिघे चित्रकूट पर्वतावर पोहोचले. तेथील एका सपाट व मनोहर स्थळाकडे अंगुली निर्देश करून श्रीराम म्हणाले, इथे लक्ष्मणा बांध कुटी या इथे लक्ष्मणा बांध कुटी या मंदाकिनीच्या तटनिकटे या मंदाकिनीच्या तटनिकटे या इथे लक्ष्मणा बांध कुटी या इथे लक्ष्मणा बांध कुटी. चित्रकूट हेच तपोवन येथ नांदते साधक मुनिजन सखे जानकी करी अवलोकन. ही निसर्ग शोभा पुलविलके ही निसर्ग शोभा पुलविलके या इथे लक्ष्मणा बांध कुटी या इथे जानकीसाठी लतिका कलिका तुझिया माझा भक्ष सायका. जानकीसाठी लतिका कलिका तुझिया माझा भक्ष सायका. उभयला भले वनात एका उभयला भले वनात एका. पोचलो येथती शुभची घडी पोचलो येथती
शुभ चिगटिया इथे लक्ष्मणा बांधकुटी जमव सत्वरी काष्टे कणखर उठजया स्थळी उभवू सुंदर जमव सत्वरी काष्टे कणखर उठजया स्थळी उभवू सुंदर शाखा पल्लव अंतरुणीवर शाखा पल्लव अंतरुणीवर रेखुया चित्रये गगनपटी रेखुया चित्रये गगनपटिया इथे लक्ष्मणा बांधकुटी या मंदाकिनीच्या तटनिकटिया मंदाकिनीच्या